गणनायका सर्वसिद्धि फलदायका अज्ञान भ्रांति छेदिका बोध रूपा पुंडलीक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव विठू पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की हरि हर हर छत्रपति शिवाजी महाराज की जय। प्रथम नमन वंदुदेव गजानन वंदुदेव गजानन करूया प्रथम नमन करूया प्रथम नमन करूया सकळ सिद्धीचा तू दाता सकळ सिद्धीचा तू दाता नाना विघ्ने निवारता नाना विघ्ने निवारता वंदुदेव गजानन वंदुदेव गजानन करूया प्रथम नमन करूया प्रथम नमन करूया प्रथम नमन गौरी हराचा सुकुमार सुकुमार नाव त्याचे लंबोदर नाव त्याचे लंबोदर वंदुदेव गजानन वंदुदेव गजानन करूया देवगणांचा गणपती देवगणांचा गणपती देवगणांचा गणपती
रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तू हा विठ्ठल बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी तो हा विठ्ठल सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवीवर तो हा विठ्ठल परमा तो हा माधव परमा तो हा विठ्ठल परमा तो हा माधव हा देव माझा तो देव माझा हा देव माझा तो देव माझा अरे देव देव करतोस काय हो हो देव देव करतोस काय आई दैवत धरत त्याचे पाय आई बाप दैवत धरत त्याचे पाय आई बाप दैवत धरत त्याचे पाय आई बाप दैवत धरत त्याचे पाय हा देव माझा तो देव माझा हा देव माझा तो देव 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 करतोस काय हो हो देव देव करतोस काय आई बाप दैवत धरतो त्याचे पाय आई बाप दैवत धरतो त्याचे पाय शिक्षण देवन केला बाळा तुला मोठा मग करून दिलं लग्न बांधून या फेटा हो काय सांगता काय बुवा आहे की नाही आई वडिलांनी तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपून आपल्या बाळाला मोठा केला लहानाचा मोठा केला शिक्षण दिलं चांगल्या नोकरीला लावला पण काय झालं अरे लग्न झाल्यावर मग तुझं लग्न झाल्यावर बदलल्या साऱ्या वाटा फिरली तुझी नीती अरे फिरली तुझी नीती जेव्हा हाती आल्या नोटा अरे भाई भाई अरे लग्न झाल्यावर फिरल्या तुझ्या वाटा लग्न
बापू पाशी, अरे भले जा तू काशी, आई बापू पाशी, देव अशाने पावायचा ना, हो हो अशाने पावायचा ना. आई बाप दैवत धर तुझ्याचे पाय, आई बाप दैवत धर तुझ्याचे पाय. अरे वृद्ध आई बापाची करावी तू सेवा, आणि हीच थोर भक्ती ते आवडते त्या देवा. अगदी बरोबर बोललात तू बुवा. की नाही? ज्या आई वडिलांना आपल्याला जन्म दिला त्याची सेवा करा. तुम्ही भले कितीही तीर्थयात्रा करा, गाडीतून फिरा, जर घरी आई बाप उपाशी असतील तर तुम्हाला देव पावायचा नाही. म्हणून काय म्हणतोय, वृद्ध आई बाबाची करावी ही सेवा, आणि हीच थोर भक्ती आवडते त्या देवा. अरे पुंडलिकाचा तुम्ही आदर्श घ्यावा. फक्त पुंडलिकाने आई बाबाची सेवा करण्यासाठी साक्षात परमात्म्याला उभा केलाय, पण परमात्मा सुद्धा काही त्या भक्त पुंडलिकाला म्हणाला नाही की बाळा मी देव आला तरी तू माझ्याशी जवळ येत नाही. कारण त्या परमात्म्याला सुद्धा माहित वाटतं की जगातल्या सर्वात श्रेष्ठ देवतांची ती सेवा करतोय. म्हणून म्हणतोय की आई बापासारखं दैवत या जगात नाही. अरे भक्त पुंडलिकाचा तुम्ही आदर्श घ्यावा. मग जगी तोच पुत्र ज्याचा वाटावा हेवा. हो भक्त पुंडलिकाचा आदर्श घ्यावा, पुंडलिकाचा आदर्श घ्यावा. हो जगी तोची पुत्र धन्य वाटावा हेवा. जगी तोच पुत्र वाटावा हेवा. म्हणे दास हिरो जीवनात करू, म्हणे दास हिरो जीवनात करू. अरे मानव जन्म पुन्हा पुन्हा ना, हो हो नर जन्म पुन्हा पुन्हा ना. आई बाप दैवत धर तुझ्याचे पाय, आई बाप दैवत धर तुझ्याचे पाय. हा देव माझा, तो देव माझा, हा देव माझा, तो देव माझा. देव देव करतोस का, हो हो देव देव करतोस का. आई बाप दैवत धर तुझ्याचे पाय, आई बाप दैवत धर तुझ्याचे पाय, आई बाप दैवत धर तुझ्याचे पाय, आई बाप दैवत धर तुझ्याचे पाय. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. हॅलो 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 हॅलो. महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्ये
सर्वदा श्री ओमकार गणेशा वंदितो या मेरणाला करुणा करा सर्वेशा धावून यावे क्षणाला वंदितो या मेरणाला करुणा करा सर्वेशा धावून यावे क्षणाला आरंभीला शुभारंभीला आज आळवू गणमूर्तीला गजमुख हे लंबोदरा या आरतीला हो 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 श्री ओमकार गणेशा वंदितो या मेरणाला या बाप्पा तुमचं वंदन रंगणी रंगभराया स्वरादिशाला विघ्नहराला पंचरती ओवाळूया या बाप्पा तुमचं वंदन रंगणी रंगभराया स्वरादिशाला विघ्नहराला पंचरती ओवाळूया पूजनी मम भजनी तुझा लाजला सुखदायका विनायका उच्चारित श्रीआनंद हो तुझं वर्णिता गुणा भावून येशील सेवा ही आमोची मानून घेशील आस मनाची पूर्वी गजानना हो आरंभीला शुभारंभीला आज आळवू गणमूर्तीला गजमुख हे लंबोदरा या आरतीला हो 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 श्री ओमकार गणेशा वंदितो या मेरणाला करुणा करा सर्वेशा धावून यावे क्षणाला या बाप्पा तुमचं वंदन रंगणी रंगभराया स्वरादिशाला विघ्नहराला पंचरती ओवाळूया या बाप्पा तुमचं वंदन रंगणी रंगभराया स्वरादिशाला विघ्नहराला पंचरती ओवाळूया या बाप्पा तुमचं वंदन रंगणी रंगभराया स्वरादिशाला विघ्नहराला पंचरती ओवाळूया श्री ओमकार गणेशा वंदितो या मेरणाला हॅलो आजच्या कार्यक्रमाला सन्मान्य उपस्थिती महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर
तुला नेहमी पाहतो आणि मी बासरी वाजवली की तू राधे, मी कान्हा, कृष्ण कन्हैया या गोकुळातील गवळणी माझ्यावर प्रेम करतात आणि तू कान्हा, मी राधा. कान्हा, मलाही वाटतं रे की मी तुझ्यावर खूप प्रेम करावं, पण पण काय राधे? कान्हा, मी गरीब गवल्या घरची ना. मी कुठे आणि कान्हा तू कुठे? कान्हा, हे कुणालाच मान्य नसेल बघ. अगं राधे, गरीब श्रीमंत असं काहीच नसतं आणि नसावंही. या विधात्यानं मनुष्य जन्माला घालताना सर्वांना समानतेने जन्माला घातला आहे. मग छोट्या मोठ्यांचा प्रश्न आलाच कुठे? राधे, गेले कित्येक दिवस तुला मी पाहतोय, तुझ्याशी बोलावं म्हणतोय, पण तू आज येऊन आलाच बघ. कान्हा, तुझ्या या बासरीचे स्वर माझ्या कानी पडले की माझं मन मला यमुनेकाठी घेऊन येतं बघ. राधे, या यमुना तीराची किमया न्यारीच आहे बघ. एकदा का इथली सवय झाली की प्राणी, पक्षी, जीव, सजीव सर्व प्रेमाचा वर्षाव करतात. हो ना, किती शांत, रम्य आणि प्रेमला काही सारं. आणि राधे, मी कान्हा, तू या सर्वहून वेगळ्या, अगदी ह्या जगा वेगळ्या. गोड लागली तुझी माझी प्रीत कान्हा, जगा वेगळी तुझी माझी प्रीत कान्हा, जगा वेगळी. अमृताहुनी जशी गोड लागली, अमृताहुनी जशी गोड लागली तुझी माझी प्रीत कान्हा, जगा वेगळी तुझी माझी प्रीत कान्हा, जगा वेगळी. हो साक्ष देती सारे चंद्र सूर्य तारे, साक्ष देती सारे चंद्र सूर्य तारे, युगायुगात ठरली प्रीत आगळी. अमृताहुनी जशी गोड लागली तुझी माझी प्रीत राधे, जगा वेगळी तुझी माझी प्रीत राधे, जगा वेगळी.
सूर्यतारे युगा युगात जशी प्रीत आगळी अमृताहुनी जशी गोड लागली अमृताहुनी जशी गोड लागली तुझी माझी प्रीत गाथा जगा वेगळी अमृताहुनी जशी गोड लागली अमृताहुनी जशी गोड लागली तुझी माझी प्रीत राधिके जगा वेगळी तुझी माझी प्रीत आहे जगा वेगळी तुझी माझी प्रीत आहे जगा वेगळी तुझी माझी प्रीत आहे जगा वेगळी कान्हा तुझे आजचे नृत्य आणि बासरीचा गोड आवाज वेगळा काहीतरी गडबड आहे नक्कीच काहीतरी गडबड आहे असं काही नाही रे सुदामा सहज मन झालं म्हणून बरं या सांज प्रहरी तू इकडे कसा काय आलास कान्हा आपल्या गोकुळातील गवळणी दहीदूध घेऊन मथुरे बाजारात जात असताना त्यांना थोडासा उशीर झाला त्या कावसाने त्याची चांगली सजेरी घेतली भर दरबारी दही दुधाचा नाच करून त्यांना माघारी पाठवलं काय राजा कस होय का ना बरं सुदामा उद्या आपल्या गोकुळातील गवळणी दहीदूध घेऊन त्या मथुरे बाजारीसाठी त्यांचा रस्ता प्रतिबंध करा बाकी मी बघतो कान्हा पण त्या गवळणी ऐकल्या नाही तर त्यांना म्हणावा माझा हुकूम आहे जशी आपली आज्ञा येतो मी दाटलेल्या धुक्याचे दवबिंदू नक्षीदार टपोरी मोतियांचे जाळे
वासुदेवाची आली आली हो दारात स्वारी वासुदेवाची आली आली हो दारात स्वारी वासुदेवाची आली आली हो दारात स्वारी वासुदेवाची दान धर्म करा पुण्य कर्म करा होईल पापाचा तो अंत तुम्हा पावन हो भगवंत सुखी ठेवील हो भगवंत ठेवील हो भगवंत सुखी ठेवील हो भगवंत सुखी ठेवील हो भगवंत सुखी ठेवील हो भगवंत दाटलेल्या धुक्याचे नवबिंदूले नक्षीदार पोरी मोत्यांचे ताळे वरी पळी किरणे केशरी बाजारी चालशिरार सुंदरी बाजारी चालशिरार सुंदरी संतमुखीची रात चाली रम्य पाट येऊन तोही वरी वाट झाला बाजाराची वाट संतमुखीची रात चाली रम्य पाट येऊन तोही वरी वाट झाला बाजाराची वाट नाही ग तसंच हो दिला हे राजे बोल ग तुझी वाट होती की काय तुझी काय काय वाट नाही ही मेली त्या मावशीची वाट बघायला थांबली असेल विचार बघू तिला अगं हो बघितलं त्या मावशीचीच वाचली बाई अगं सुंदरे तिला मावशीला म्हणायचंय ए राधे हाक मत मत म्हातारी कुठे राहिली माझी मावशी अगं अगं पोरीनो एवढं रडायला झालं काय आमची मावशी गचाकली काहीतरीच आपलं गचाकली कुठे नाही गेली मावशी थांबा मी मारते मावशीला मावशी दाखवते मावशी त्या वाटेने येते त्या समोरच्या समोरच्या वाटेने अगं नेहमी त्याच वाटेने येते ते बघा समोर बघा समोरच्या वाटेने येते बघा ती बघा अगं ती काय ग मला समोर दिसते येते तुम्हाला कशी दिसत नाही अगं ती काय बघा आता लगेच येते का नाही बघा मला तर बरोबर दिसते तुम्हाला दिसत नाही बघा इथे आता नाहीशी जात नाही सुरक्षित नाहीशी जात नाही सुरक्षित पुढे धोक्याची चावल आता नाही भरवसा तुलावर जपून ये पाऊल आता नाही भरवसा तुलावर जपून ये पाऊल आता नाही भरवसा तुलावर जपून ये पाऊल आता नाही भरवसा तुलावर जपून ये पाऊल
भरवसा कोणावर काकाचा पुनगे पावलं आता नाही भरवसा कोणावर काकाचा पुनगे पावलं आता नाही भरवसा कोणावर काकाचा पुढे पावलं आता नाही भरवसा कोणावर काकाचा पुढे पावलं नारीची जात नाही सुरक्षित नारीची जात नाही सुरक्षित पुढे डोक्याची चावल आता नाही भरवसा कुणावर टाकलं पुढे पावलं 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 ग मावशी अगं अगं काय झालं ग एवढं ओरडत आलीस का ग काय झालं मावशी काय झालं थांबा ग. काय सांगू माझ्या जीवनाच्या व्यथा बघला बघला अगं मुलीनो खरं सांगू का अगं या आजकालच्या दुनियेत ना बाई म्हणजे एकदम सावध होता ह्या नाराचा मला बाई म्हणजे काय वाटतं काहीच कळत नाही त्या बाईचं जिणं म्हणजे एखाद्या तालीवरच्या खेळाचा जीव झालाय नक्की पण नरधावर तुम्हाला हे का कळत नाही की तुम्ही सुद्धा त्या स्त्रीच्या उदरातून जन्म घेतलात ना व जशा तुमच्या आया बहिणी जशी तुमची आई तशी बहीण मग दुसऱ्यांच्या आया बहिणींची तुम्ही इज्जत का नव्हता आणि आज पोरीनो तसाच माझ्यावरती आज वेळ आली माझ्या मुलीवरती अत्याचार करताना माझ्या समोर अत्याचार करत होते नाही ही स्त्री तशी गप्प बसली नाही माझं संरक्षण करायला माझ्या कुटुंबाचं संरक्षण करायला ही स्त्री प्रबळ झाली सबळ झाली म्हणून सांगतोय आज महिलांनो जे आमच्यावर वेळ आले आहे तर सर्व महिलांना मी एक सांगते की तुम्ही साऱ्यांनी आपली इज्जत आपणच वाचवायला हवी म्हणून म्हणा आम्ही महिला सावलत सबला आम्ही महिला सावलत सबला आणि या साऱ्या महिलांनो तुम्ही आहात ना स्वतःचं संरक्षण करायला तयार मग चला लवकर मला अगं जेव्हा तुम्ही 2 कोस पुऱ्या करत नाही ना तेव्हा ही म्हातारी 4 कोस पुढे करते 4 कोस आणि तू मला म्हातारी म्हणतेस आता मेलीचा हिचा असं बोलणं मेलीचा टोकाचं आणि हा येणं भोकाचं अगं मावशी हो ग अगं खूप उशीर झालाय जाऊया पण बाजाराला हो चला अगं तू पुढे हो ही म्हातारी आणि तुम्ही कुठं मी म्हणेन तसं आता मेला हिचा असं बांगड्याभर का साला ह्या मेलीचा सगळा गावभर काय नाही अरे मी म्हणेन तसं मी ऐकलं होतं म्हातारं झालं की ताकद कमी होते पण ही वेगळी म्हातारी आहे की कोण आहे आता मी म्हणेन तसं कसं तू म्हणशील तसं कर येण्याची जत्रा आणि कारभारी सत्रा माझ्या त्याची जशी मला काय माहिती झालं काय म्हणजे हे त्या पोरीनो तुमचा दाखवा म्हणजे काय आता शृंगार केलाय बाजारात जायचं ना मग काहीतरी घेतलंय
पण ते कोण तुमचा धगड सांगेल? नीट बोला. चला 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 तुम्ही शिकत नाही. थांबते दाखवताय की जाऊ घरी? मावशी 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 बोली नो सांगा ग. मावशी मी सांगू? सांग बाई. मी घेतलं दूध. मावशी मी सांगू? मी घेतलं लोणी. मी घेतलं दही. मावशी मी घेतलं ताट. काय म्हणा बाकी माय पोरीने सुंदर घेतलाय हा. काय गे राधे सुंदर माझं पाखरू. सांग तू काय घेतलंयस? मावशे तू एवढी म्हातारी झाली तरी विचारतेस हा काय घेतलंस? अगं आम्ही गरीब गवल्या घरच्या पोरी काय घेणार? दही दूध लोणीच की. नाही म्हणजे काही म्हणा पोरीने एकदम सुंदर माल घेतलाय हा. काय बघ पोरीनो हो की नाही? काय काय करते काही तू काय आता हा मुलगा काय दिसतं हा? काय ग? हा मथुरेचा घाट. मग तो मथुरेचा घाट बघून माझा अगं तो मथुरेचा घाट बघून ना मला थरकाप लागला ग. मी काय म्हणते एखादा सुंदरसं गाणं म्हणा ना. मावशे तू अशी धाव बघू कंट्री होशील म्हणजे कसं ते गाणं म्हणतात ना की मी कसा आवाज किती छान आहे ना. अगं हो हो मावशी लग्नात मलाच बनवतात सगळे. अगं माहिती आहे गाणं बघ कशी. खरं अरे कशी झाली म्हातारी. हे सुंदर मी गाणं म्हणायची तेव्हा तू काय सांगायचं म्हटलं गाणं म्हणून सांग. मी गाणं म्हणायची त्या हीच असायची कोरसला. मावशीला पण शिकवलं. मग चला पोरीनो या बघू अशा. या का पोरीनो? अगं घोडा कुठं आग लागली म्हणाली अशा. माझ्या अंगणात मोरियो आयला कसं गाणं हे मावशी? कसं हे गाणं सांगा? अगं पोरींना नाचायला जमत नाही. माझ्या हातात करू पाठवलं. बर गाणं आहे काय? कसं अगं ह्या गाण्यावर अख्खं कोकण नाचलं. कसं नाचलं? मोर कसं मावशी अगं एक तर अशी करत होती. एक काम करा ना तुम्ही पोरीनो माझ्यात काय झेपायचं नाही हा. तुम्ही आपल्या एखाद्या तुमच्या जमान्याचं म्हणा मी आपलं मागणी आहे. बरं बरं पोरीनो चांगला झाला का बाजूला
मोतियांचे न्याहाळून रूप घ्यावी न्याहाळून रूप घ्यावी सात शृंगारी गवळणीचे नाका हो नाकात नंदनीचे जुळलोमती मोतियाचे नाकात नंदनीचे जुळलोमती मोतियाचे माळावरील बिंदी येई कुंकवाला झळाली माळला गजरा डोई बटरुती टपोऱ्या गाली बटरुती टपोऱ्या गाली बटरुती टपोऱ्या गाली झुंबरांच्या तोरणाला रूप फुलले सौभाग्याचे नाकात नटनीचे जुळलोमती मोतियांचे नाकात नटनीचे जुळलोमती मोतियांचे बाजाराला निघाल्या साऱ्या जणी चालणारा फेरणारा दादा ही गाडी बाजाराला निघाल्या साऱ्या जणी चालणारा फेरणारा दादा ही गाडी शालू किनार नक्षीदार मोर नाचरा सजवतो शान पदराची किनार वाऱ्यात हे मिसळती सुरपाई पैजनाचे नाकात नथनीला जुळलोमती मोतियाचे नाकात नथनीला जुळलोमती मोतियाचे बाजाराला निघाल्या साऱ्या जणी चालणारा फेरणारा दादा ही गाई बाजाराला निघाल्या साऱ्या जणी चालणारा फेरणारा दादा ही गाई नाकात नथनीचे जुळलोमती मोतियाचे नाकात नथनीचे जुळलोमती मोतियाचे माझ्या जोडीचे सवंगडी गेले तरी कुठे त्यांना सांगितलं होतं गोकुळातली गवळणी धेंडूत घेऊन मथुरे बाजारात जात आहेत त्यांचा रस्ता अडवायचा आहे पण ते अजून आलेच नाही गेले तरी कुठे हात मारून बघतो अरे पेट्या अरे बापरे आवाज घेतली उडी माग टाकून साऱ्या नडी आवाज घेतली उडी माग टाकून साऱ्या नडी घेऊन खांद्यावर घोंगडी आलं कृष्णाचं सौंदडी 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 हो आवाज घेतली उडी माग टाकून साऱ्या नडी आवाज घेतली उडी माग टाकून साऱ्या नडी खांद्यावर घोंगडी आलं कृष्णाचं सौंदडी घेऊन खांद्यावर घोंगडी आलं कृष्णाचं सौंदडी जोडी तुपान ममतेचा त्याच्या जीवावर सारी बाजार हो तो वैकुंठीचा राहणार सारी सुखात ठेवी प्रकार जोडी तुपान ममतेचा त्याच्या जीवावर सारी बाजार त्याने पाण्यात घेऊन बुडी काली यावा उभारली बुडी त्याने पाण्यात घेऊन बुडी
कालियावर उभारली गुढी घेऊन खांद्यावर घोंगडी आलं कृष्णाचं सौकडी 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 आवाज घेतली उडी माग टाकून साऱ्या नडी आवाज घेतली उडी माग टाकून साऱ्या नडी घेऊन खांद्यावर घोंगडी आलं कृष्णाचं सौकडी 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 माझ्या पाठरी तुलाच बोलतोय बोल सुद्या असं काय बरं बरं बोलतो उद्या आता मी सांगतो ते ऐका काय बुद्धदेवाने आपल्याला कामगिरी सांगितली. गोकुळातील गवळणी दैदूत घेऊन मथुरे बाजारी जात आहेत. त्यांना बाजारात जाऊ नाही द्यायचं. त्यांचा रस्ता अडवायचा आहे. आपल्याला काय करायचंय काय बोलत तुला समजलं काय? मला पण नाही काय समजलं. तुझा म्या तुला काय समजलं काय रे? मला पण काय समजणार आहे. नाही काय बोलतो काय समजत नाही. स्वतः काय झालं बोललास ना तुझा हलू हलू बोल. कसा हलू हलू बोल जरा समजल असा. तुला मेल्या हलू सांगितलं थांबायला लागला तू हलू हलू करायला. हलू म्हणजे एकदम म्हणून आहे जरा मोठ्या बोल मोठ्या. बाबा तुझ बघ काय करायचं आपल्याला काय सांगायचं नाही. मी बोलतो ना बोल गावली हा गावली अरे मुद्रेचा त्यांना जाऊन दे आपल्याला काय करायचं. समजलं समजलं का तुला? त्याचं सर्व जाऊ दे. हा बुद्धदेवांचा आदेश आहे आणि तो आपल्याला पाळावाच लागेल. अरे असा गेलो गौरी हाय तू तर म्हणतो गौरीने हा गौरीने बघायचं आहे ना. त्या माझ्या मागून या शिकवा दाखवतो. त्या गौरीच्या मुलीला या इकडे मागून या. डोईत गजरा माळुनी छान डोईत गजरा माळुनी छान जाई जुई आबोळीचा धुंद मोहवितो कंठ दरवळतो बहरल्या तापेगळीचा. धुंद मोहवितो कंठ दरवळतो बहरल्या तापेगळीचा. मोहवितो कंठ दरवळतो बहरल्या तापेगळीचा. धुंद मोहवितो कंठ दरवळतो
धुंद मोहवितो गंध दरवळतो बहरल्याचा फेकळीचा धुंद मोहवितो गंध दरवळतो बहरल्याचा फेकळीचा मोहवितो गंध दरवळतो बहरल्याचा फेकळीचा धुंद मोहवितो गंध दरवळतो बहरल्याचा फेकळीचा त्याच्या जीवनाला एवढं मोठं टेंगूल आले टेंगूल त्याच्या जीवनाला नाही हाड अरे मावशे आजपासून बाजारात जाता येणार नाही. का बरं? आणि तुमचं काम नाही ऐकायचं? कारण हा कृष्णदेवांचा आदेश आहे. हे असं असेल ना तर तू कृष्णदेवांना पाठवून द्या. तुला दमणार नाही. कधी ऐकावायची ना ती मी बघता. काय हात सगळा भरलेला त्यातला आम्हाला थोडासा देतील म्हणजे थोडासा कशाला सगळ्यांना देते एकदम भासाभर मला पाहिजे का रे? हो मग या प्रतिबिंब आहे. आपल्याला बाजारात जाता येणार नाही. तुझा रस्ता प्रतिबंध असू दे नाहीतर तुझं प्रतिबिंब असू दे आम्हाला काय त्याशी लेणं देणं नाही. आता तू म्हणतो कृष्णदेवाने सांगितलंय म्हणून एक काम कर. आम्ही थोडा वेळ बसतो जरा विश्रांती घेतो थकलोय म्हणून माझं वय झालं ना म्हणून आता तू तोपर्यंत कृष्णदेवाला पाठवून दे. ठीक आहे कृष्णदेवांना पाठवून देतो. काय का पूर्ण मी पण जमलाय मी पण आता बघतो. हा बाबड्या तू माझी
आज बाजाराला जाता येणार नाही. का बरं? मी तुमची वाट अडवली आहे. बरं, पण तुझं असं म्हणणं तरी काय आहे? आणि तू म्हणतोस म्हणून का आम्ही थांबायचं बरं? मावशी, तुमची वाट अडवली आहे. उद्यापासून तुम्ही तुमचा व्यापार आपल्या गोकुळात सुरू करायचा. म्हणजे आपल्या गोकुळवासियांचा उद्धार होईल. तुमचा जीवघेणे खडतर प्रवास वाचेल. तुम्हाला बाजाराला जायला थोडा उशीर झाला म्हणून तुमच्या घरातल्याची आजारी. अगं मावशी, तुम्ही तुमचा व्यवसाय स्थापित कराल आणि आपल्या गोकुळवासियांना काम मिळेल. कान्हा, एकदम माझ्या मनातलं बोललास तू. उद्यापासून आमचा बाजार या गोकुळातच आम्ही भरू. कान्हा पण कौस? त्याची चिंता तुम्ही करू नका. मावशी, ही अति आनंदी गोष्ट आहे. होय होय कान्हा, हे या साऱ्या गोपिकांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. तू म्हणतोस म्हणून आम्ही जातो माघारी. येतो आम्ही. या तुम्ही. कान्हा, मोहना, किती करशील रे आमच्यासाठी? राधे, हा जन्म जलकल्याणासाठी झाला आहे बघ. कान्हा, तुझ्या जवळ आले की सारे भान विसरून जाते बघ. पण आपले प्रेम सर्व गोकुलाला मान्य होईल का रे? याची खंत वाटते मला. राधे, हे मला सुद्धा माहित नाही की आपलं प्रेम किती दिवस असेल. पण एवढं मात्र नक्कीच, जेव्हा जेव्हा प्रेमाची आठवण येईल ना, तेव्हा तेव्हा राधे कृष्णाचं नाव पहिलं येईल. ते सुद्धा युगे युगे. देवाणघेवाण बंद केल्यानंतर कंसाने पाठवलेला अनेक असुरांचा वध करतो पुतळ. गोकुळात श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलून रयतेचा सांभाळ केला. त्यानंतर श्रीकृष्ण आणि राधा यांच्या प्रेमाची चर्चा अखंड गोकुळवर झाली. राधिकेच्या घरी पसरली. राधेला कृष्ण भेट बंद केले. त्याच वेळी रास चौक येथे रास कार्यक्रम होता. कृष्ण हा सवंगडीला घेऊन राधेच्या घरी गेला. राधेला त्या रास कार्यक्रमात घेऊन आला आणि पुन्हा एकदा श्रीकृष्णाने राधेचे मन जिंकलं होतं. राधा कृष्ण दोघेही त्या रास कार्यक्रमात मनसोक्त आनंदाने नाचू लागले. कृष्णाला वाटू लागलं की राधा बरोबर विवाह करावा. पण गर्ग ऋषीच्या उपदेशाने कृष्णाला त्यांच्या अवतारी कार्याची जाणीव होते आणि तो राधेचे वेड मनातून काढून बलराम सोबत कौस मामाच्या रंगी रवाना व्हायच्या तयारीत असतो. ही वार्ता राधेच्या समजते आणि पुढे कान्हा, मोहना, कान्हा, कान्हा, मी ऐकलं तू कौस नगरीत जात आहेस. होय राधे. कान्हा, 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 पण तूच का? कान्हा, तूच का? सोडून या राधिकेला, सोडून या गोकुळाला, मथुरेला चालला देव, मथुरेला चालला देव, मथुरेला चालला. सोडून या राधिकेला, सोडून या गोकुळाला, मथुरेला चालला देव, मथुरेला चालला देव, मथुरेला
बरोबरी जावे तीच वाटे बरोबरी जावे होई मनात तिच्या कल्पना होई मनात तिच्या कल्पना सोडून या राधिकेला सोडून या गोकुळाला मथुरेला चालला देव मथुरेला चालला देव मथुरेला चालला नको ना जाऊ कान्हा कान्हा या गोकुळाला सोडून नको ना जाऊ कान्हा अगर राधे धर्म संसार पणार्थ संभव वामी राधे जेव्हा जेव्हा धर्माची हानी होते ना तेव्हा तेव्हा भगवंताला अवतार घ्यावेच लागतात आणि राधे हा माझा 8वा अवतार आहे. कान्हा कान्हा मग तुझे 7 अवतार कोणते ते आज मला सांगशील का? होय राधे ऐक तर. राधे ऐकून घेना हो राधे ऐकून घेना मी वैकुंठी राणा वैकुंठी राणा अवतार म्हणती मला अगाध माझी लीला जन्म पुन्हा सांगतो तुला अगाध माझी लीला जन्म पुन्हा सांगतो तुला राधे ऐकून घेना राधे ऐकून घेना मी वैकुंठी राणा अवतार म्हणती मला अगाध माझी लीला जन्म पुन्हा सांगतो तुला अगाध माझी लीला जन्म गुण सांगतो तुला मच्छरूपी नारायण सागर धुंडीतो वेद ब्रह्माचे परत आणून देतो तसा तळाशी पृथ्वी पाठीवर घेतो परोपकारासाठी कासव बनतो गाडीवरती पृथ्वी धरी म्हणती त्याला वराह खांबातून प्रकटलो अवतार चौथा नरसिंह मी आहे परब्रह्म स्थापित स्वधर्म घे ओळखू दे कला अगाध माझी लीला जन्म गुण सांगतो तुला अगाध माझी लीला जन्म गुण सांगतो तुला
श्रीपाद भूमी दान बळीकडे मागून झाडतो त्याला पाताळी रूपवावन जमदग्नीचा वध केला परशुरामान सुंदर स्वर्गाहून निर्मिले कोकण वनवास 14 वर्षाचा जागला पितृवचनाला श्रीराम अवतारी 7वा रणी मारला रावणाला श्रीकृष्ण 8वा हृदयी 7वा मोहन मुरलीवाला अगाध माझी लीला जन्म पुन्हा सांगतो तुला अगाध माझी लीला जन्म पुन्हा सांगतो तुला राधे ऐकून घेना राधे ऐकून घेना मी वैकुंठी राणा अवतार म्हणती मला अगाध माझी लीला जन्म पुन्हा सांगतो तुला अगाध माझी लीला जन्म पुन्हा सांगतो तुला अगाध माझी लीला जन्म पुन्हा सांगतो तुला म्हणून मंडळी इथून पुढे असं म्हटलं जातं की राधेच्या मृत्यूनंतर कृष्णाच्या अवताराची समाप्ती होईपर्यंत कधीच बासरी वाजली नाही. म्हणून मंडळी राधा कृष्णाला एकत्र जोडणारी दुवा होती बासरी बासरी बासरी.